ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि वर्तकनगर प्रतिशिर्डी साईबाबा मंदिर समितीचे संस्थापक बळीराम उर्फ बळीभाई नेईवाकर यांचं काल अल्पशा आजारानं ठाण्याच्या ज्युपिटर रुग्णालयात दुःखद निधन झाले. मृत्यूसमयी ते 80 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात 2 मुलं, 2 मुली, सुना आणि नातू असा परिवार आहे. समाजकारण आणि राजकारण याची गल्लत न करता सामाजिक जीवनात नेहमीच बळीभाई यांनी सर्वांसमोर आगळा आदर्श ठेवला होता. त्यांच्या निधनानं ठाण्यात शोककळा पसरली आहे. आज त्यांचं पार्थिव वर्तकनगर येथील साईबाबा मंदिर परिसरात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार संजय केळकर, प्रताप सरनाईक, निरंजन डावखरे, माजी आमदार रवी फाटक, माजी महापौर मनोहर साळवी, माजी नगरसेवक हनुमंत जगदाळे, हरिमाळी, विक्रांत चव्हाण, राजू फाटक, भास्कर वैरीशेट्टी, छाया राव, विमल भोईर, बळीभाईंचे चिरंजीव, श्री साईनाथ सेवा समितीचे कार्याध्यक्ष मंगेश नेईवाकर, मिलिंद नेईवाकर यांच्यासह सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते आणि माजी नगरसेवक, साई भक्त तसंच नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. सब मिलके आज गेल्या काही दिवसांपासून राज्यात महिलांवरील अत्याचारात प्रचंड वाढ होऊ लागली. या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून ठाण्यात जोरदार निदर्शनं करून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली. डायघर येथे एका मंदिरामध्ये अक्षता म्हात्रे या महिलेवर 3 पुजाऱ्यांनी बलात्कार करून नंतर तिची हत्या केली, तर उरण येथे एका यशस्वी शिंदे या तरुणीची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. गुन्हेगारांना पोलिसांची भीतीच राहिली नसल्यानं असे प्रकार घडत असल्याचा आरोप करत डॉक्टर जितेंद्र आव्हाड तथा प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे पालघर विभागीय महिला अध्यक्षा ऋता आव्हाड, ठाणे शहर अध्यक्षा सुजाता घाग, कार्याध्यक्षा सुरेखा पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी महिलांनी राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन हा खटला फास्ट ट्रॅकवर चालवून आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, महिला संरक्षणाचं धोरण राबवता येत नसल्यानं मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली. अक्षता म्हात्रेच्या कुटुंबातील सदस्यांची भेट घेतल्यानंतर असं जाणवलं की पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचं ऋता आव्हाड यांनी सांगितलं. पोलिसांच्या तपासाकडे पाहता त्यांची कीव येते. निवडणुका आल्यानं लाडकी बहीण योजना आणली असेल तर निवडणुकांकडे पाहून बहिणींना सुरक्षा द्यावी. अक्षताचे मारेकरी सापडले असले तरी यशस्वीचा मारेकरी मोकळा आहे, त्यालाही जेरबंद करावं आणि लवकरात लवकर शिक्षा द्यावी अशी त्यांनी मागणी केली. तर सुजाता घाग यांनी या नराधमांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी, जेणेकरून दुसऱ्या कुणाचाही असे गुन्हे करण्याची हिंमत होणार नसल्याचं सांगितलं. या आंदोलनात माजी नगरसेविका अपर्णा साळवी, आरती गायकवाड, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य, प्रदेश प्रतिनिधी शशी पुजारी, मनीषा कर्लाद, माधुरी सोनार, प्रियंका सोनार, युवक अध्यक्ष विक्रम खामकर, कार्यकर्त्या आणि जिल्हा अध्यक्ष सुहास देसाई, विद्यार्थी अध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, गजानन चौधरी, सचिन पंधरे, हिरा पाटील आदीही सहभागी झाले होते.
यावर दिसून येतं? हो, अजिबातच नाही आहेत. कारण आता पूर्वीपेक्षाही असा ट्रेंड झाला आहे हल्ली. रोज दर आठवड्याला असा काहीतरी एक विचित्र घटना घडते ज्याच्यामध्ये नुसतं म्हणजे शारीरिक अत्याचारकडून नाही थांबत आहेत लोक. कसलं तरी सूड ओघवल्यासारखं त्यांना मारल्याशिवाय गुन्हेगारांना म्हणजे काही मला वाटतं शांती मिळत नाही आहे. आणि ही जी एक मानसिकता आपल्या समाजात फोफावते ती खूपच वाईट आहे. आपल्या येणाऱ्या पिढ्यांसाठी वाईट आहे. ह्याच्यावर खूप अभ्यास व्हायला हवा आहे की असा समाज का झाला आहे. पोलीस देखील बऱ्याचशा वेळेला खूपच संशयास्पद भूमिका निभावतात. हे आता मी मगाशी पण सांगितलं की अक्षताच्या नातेवाईकांनी सांगितलं त्यांना नीट माहिती दिली जात नाही आहे टायगर पोलीस स्टेशनकडून. त्याच्यामुळे जे काही आरोप आज पोलिसांवर होत आहेत ना ते खूप लाजिरवाण आहेत. म्हणजे ते जे काय मला पोलिसांबद्दल सांगत होते ते ऐकून मला गृह खात्याची कीव आली की इतक्या वर्षांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळून झाले पण दिवसेंदिवस पोलिसांबद्दलचे जे काही विचार आहेत सामान्य जनतेचे ते अतिशय वाईट आणि भयावह आहेत. म्हणजे जर ज्यांनी लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला पाहिजे त्याच्याचवर जर जनतेने सांगितलं की ह्यांच्यावर विश्वास ठेवून काही उपयोग नाही आहे तर हे फारच वाईट परिस्थितीकडे आपण चाललो. वी आर आय थिंक गोईंग टुवर्ड्स अनार्की. काय वाटतं मणिपूरनंतर या ठिकाणी देखील अशा प्रकारचे वारंवार प्रकार होत आहेत त्यामुळे कुठंतरी गृह खात्याने पाहिजे तसे नजर ठेवणं गरजेचं. मणिपूर जे इन्सिडन्सेस झाले ना ते थोडेसे पॉलिटिकली आणि रिलिजियसली मोटिवेटेड होते. पण हे जे काही इंडिव्हिज्युअली आज जे काय दिवसा उजेडी होत आहे म्हणजे आता शनिवारी अक्षता मिसिंग झाली आणि मंगळवारी तिचं जेव्हा जिथे तिची बॉडी सापडली आहे ती जागा खूप आतली अशी नव्हती. जिथे लोकांचा वावर होता अशी ती जागा होती. म्हणजे असं म्हणायचं आहे का पोलिसांना की 3 दिवस ते तिची बॉडी तिथेच होती किंवा त्यांना CCTV फुटेज दाखवलं गेलं नव्हतं जेव्हा मी गेले त्यांच्या घरी तेव्हा मागच्या आठवड्यात. नंतर बऱ्याचशा गोष्टी ज्या कुटुंबांना संशयास्पद वाटतात. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करताना नागरिकांना पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती तसंच सजावटीचं साहित्य उपलब्ध व्हावं यासाठी ठाणे महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या पर्यावरणस्नेही गणेश मूर्ती प्रदर्शनात ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ठाणे महानगरपालिका क्रमांक 19 विष्णुनगर नौपाडा येथे आयोजित केलेलं हे प्रदर्शन 4 पर्यंत सुरू राहणार आहे. खासदार नरेश मसे यांच्या हस्ते आणि संजयकर यांच्या उपस्थितीत शनिवारी या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त अनघा कदम, मुख्य पर्यावरण अधिकारी मनीषा प्रधान, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक यांच्यासह पर्यावरण कार्यकर्ते आणि प्रदूषण नियंत्रण विभागाचे कर्मचारी, पर्यावरणप्रेमी नागरिक उपस्थित होते. शहरात प्रभावीपणे पर्यावरणपूरक गणेशोत्सव संकल्पना राबवताना नागरिकांनी पर्यावरणस्नेही सजावटीचं साहित्य पाहता यावं आणि सुलभ खरेदी करता यावी हा या प्रदर्शनाचा उद्दात्त हेतू आहे. शाडू माती, लाल माती आणि गाईचं शेण, पुठ्ठ्याचा लगदा, शेतातील माती आणि झाडपाल्यापासून तयार करण्यात आलेल्या सुबक गणेश मूर्ती हे या प्रदर्शनाचं मुख्य आकर्षण आहे. या व्यतिरिक्त चटईपासून बनवलेले सजावटीचं साहित्य, पर्यावरणस्नेही मखर, कापडी मंडप, झालर, फायबरपासून तयार केलेली चलचित्र या प्रदर्शनात नागरिकांना खरेदी करता येणार असून एकूण 25 स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले आहेत. या प्रदर्शनास नागरिकांनी भेट देऊन हा उपक्रम यशस्वी करावा. तसंच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचा वापर टाळून पर्यावरण स्नेही मूर्ती आणि सजावटीच्या साहित्याचा वापर करून जलप्रदूषण रोखण्यास पालिकेस सहकार्य करावं असं आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ माजी नगरसेवक आणि वर्तकनगर साईबाबा मंदिर समितीचे संस्थापक बळीबाई नैबागकर यांचं काल अल्पशा आजारानं निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल आमदार संजय केळकर यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली आहे. वर्तकनगर साई मंदिराचे सर्वेसर्वा तसंच ठाणे महानगरपालिकेचे माजी ज्येष्ठ नगरसेवक यांच्या दुःखद निधनाची बातमी आपल्याला समजली आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींनं आपलं मन गहिवरून गेल्याचं त्यांनी सांगितलं. माझी आणि आपली त्यांची मैत्री सर्वश्रुत आहे. तसंच आजच्या मैत्री दिनाच्या दिवशीच त्यांच्या पार्थिव देहाचं दर्शन घेणं हे आपल्यासाठी मनाला चटका लावणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. निस्सीम साई भक्त, कठोर परिश्रम करणारे, तत्वनिष्ठ असे बळीबाईंनी राजकारणापेक्षा समाजकारण केले. ठाण्यात पहिल्यांदाच साई महाराजांची प्रतिशिर्डी त्यांनी उभारली.
प्रामाणिकपणे निस्सीम साईंची सेवा केली आणि लोकांचीही सेवा केली, अशा बाळीबाईंना त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त केली आहे. बळीबाईंचं निधन हे अत्यंत चटका लावून जाणारं आहे. साई भक्तांनाच नव्हे तर तमाम ठाण्यातल्या ठाणेबाहेरच्या तमाम नागरिकांना देखील हे एक धक्कादायक आहे. कारण चालता फिरता असताना त्यांचं अचानक निधन झालं. त्यांचा मागच्या आठवड्यामध्येच वाढदिवस होता आणि त्यांनी शिर्डीला जाऊन साईंचं दर्शन घेतलं की ज्या साईंची सेवा त्यांनी गेली 40 वर्ष केली आणि त्यांच्याच खांद्यावर सगळी धुरा उभारून इथे एक प्रकारे प्रतिशिर्डी या ठिकाणी उभं केलं. बळीबाईंनी राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये जास्त काम केलं आणि सर्व संघटना, सर्व पक्षांचे लोक जे आहेत ते त्यांच्याशी जोडले गेलेले होते. एक ज्याला म्हणता येईल की कठोर परिश्रम करणारा आणि तत्वनिष्ठ, हे तत्वाला कधीही त्यांनी मुरड न घालता काम केलं आणि एक मोठं अशा प्रकारचं हे संस्थान जे आहे ते तळागाळातल्या लोकांना, सवंगड्यांना बरोबर घेऊन गेली 30 वर्षापेक्षा जास्त वर्ष या ठिकाणी सुरू ठेवलं. धार्मिक कार्याबरोबरच शैक्षणिक आणि सामाजिक समाजामधल्या तळागाळातल्या माणसाला देखील वरती कसं आणता येईल त्याच्याकरता त्यांनी कायम काम केलं आणि त्याच्यामुळे खरं म्हणजे शब्दाने व्यक्त येता येणार नाही अशा प्रकारचं दुःख जे आहे ते त्यांच्या कुटुंबियांना तर आहेच, परंतु तमाम सगळ्या साई भक्तांना देखील आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती देव. ओम शांती. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीतर्फे महाराष्ट्रात घडत असलेल्या महिलांवरील अत्याचाराचा पत्रकार परिषद घेत निषेध करण्यात आलाय. काळी फीत लावत हा निषेध त्यांनी नोंदवलाय. यावेळी माजी खासदार राजन विचारे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका नंदिनी विचारे यांनी महाराष्ट्राचं बिहार आणि मणिपूर व्हायला वेळ लागणार नाही, दोषींना आमच्या हातात द्या, आम्ही काय ते त्यांना शिक्षा करतो असं सांगितलं. अनेक योजना मुख्यमंत्र्यांकडून जाहीर करण्यात येत आहेत, मात्र महिला सुरक्षित नाही त्याचं काय असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्याचबरोबर महिला आघाडीच्या महिला विभाग संघटिका ज्योती कदम यांनी मुंबई आणि महाराष्ट्र आता सुरक्षित नसल्याचं सांगत थेट आकडेवारी जाहीर केली. रोजची घटना आपण बघत गेलो तर उत्तर प्रदेश, दिल्ली, मुंबई सुरक्षित नाही. मुंबईत गेल्या महिन्यात 226 बलात्काराचे गुन्हे दाखल झालेत, तर ठाण्यात 118 आणि पुण्यात 112 बलात्काराचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सिलेंडरचे दर कमी केले, लाडक्या बहिणींसाठी अनेक योजना देखील काढल्या, मात्र लाडकी बहीण सुरक्षित कधी राहणार असा सवाल शिवसेना ठाकरे गटाच्या महिला आघाडीतर्फे यावेळी विचारण्यात आला. संसदेच्या पहिल्याच अर्थसंकल्पीय भाषणात ठाण्याचे खासदार नरेश घडत आहे. तुम्ही मागील काही दिवसांपूर्वी निषेध आंदोलन केलं होतं, आज पुन्हा तीच वेळ आलेली, काय सांगाल तुम्हाला? वारंवार आंदोलन केले, निवेदनं दिली, पोलिसांना दिलं, तहसीलदार जिल्हाधिकाऱ्यांना दिलं, पण काही कुठेही गुन्ह्याच्या चढता जो आलेख आहे त्याच्यामध्ये काहीही कमी नाही आहे, वाढताच आलेख चाललेला आहे. काल परवापासून तर ह्या सगळ्या गुन्ह्यांनी अगदी तीव्र त्याचं स्वरूप धारण केलेलं आहे. तर कुठेतरी आणि
अत्याचाराचं एवढं परिसीमा गाठलेली आहे, एवढं विकृत त्या मुलीचा जो त्याची हत्या केलेली आहे, अक्षता म्हात्रे आहे, यशस्वी शिंदे आहे, त्याचं गुन्ह्याचं स्वरूप बघितलं तर अक्षरशः संतापाची चीड निर्माण होते. आणि कुठेतरी एवढी आंदोलनं केली, निषेध केला त्याचा, तरी कुठेही सरकारच्या कानावरती काही आमचा हा पोचत नाही, आवाज पोचत नाही आमच्या महिलांचा. तर आज तीव्र निषेध करण्यासाठी आम्ही सर्व ठाणे जिल्हा महिला आघाडी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे. आणि महिला म्हटल्यानंतर मुख्यमंत्र्यांची सध्या लाडकी बहीण योजना चालू आहे, पण त्या लाडक्या बहिणीसोबत किती लाडक्या मुली आहेत, तरुण मुली आहेत, लाडक्या आई आहेत, जी आपली वरळीला जिचा हे झालं हिट अँड रन प्रकरण, कावेरी नाखवा, इतकं भयंकर तिची म्हणजे हत्याच म्हणता यायला पाहिजे त्याला. अशा नराधमांना ते मोकाट सुटलेले आहेत, पैसे भरून पैशाचा आणि राजकीय सत्तेचा दबाव असून हे सगळे आरोपी मोकाट फिरतात आणि पुन्हा दुसऱ्या गुन्ह्याला हजर होत आहेत.